बरं येईन बाई, मी काय म्हणतो, तुम्ही माझ्या पोरीची काय म्हणते चोरोटी भरली काय? माझ्या पोरीची, तुमच्या मोठ्या सुनीची भरली काय चोरोटी? नाही ना बापा, येईन बाई, भरलीच नाही ना अजून. भराचीच आहे मला, कधी मी अजूनपर्यंत भरली नाही बापा कोणाची. त्याच्यानं मला समजूनही नाही राहिलं काही. माझ्या पोरीची चोरोटी तिच्या सासूनच भरली. तर मग मला काही माहित नाही आता काय भरायला लागते, कसं भरायला लागते म्हणून. मी म्हटलं आता 4 बाईला विचारून बापा आणि भरण म्हटलं, म्हणून मी शांत बसली आहे. तरी मला एक दोघीनं टोकलं का म्हणे सुनीची चोरोटीने भरत का म्हणे. मी म्हटलं भरतो बापा म्हटलं, पण आता मलाच माहित नाही काय भरू काय नाही. तर आता तुम्हीच सांगा बाबा, येईन बाई तुम्हाला माहित असेल तर. आता असं काय करायला लागते मा येईन बाई, काही नाही करायला लागत. 5 जणी बाया अन काय म्हणते ते खारका बदामा नारळ हे धरून 5 जणी भरून देते, झाली आपली चोरोटी भरणं. असं कोणतं भार म्हणतील राहते काय? फक्त साऱ्या लोकांना सांगत नाही. अन चोरोटी म्हणजे अशी म्हणजे घरातल्या घरात भरतो आपण म्हणून त्याला चोरोटी म्हटल्या जाते. हो ना, आता मला काही माहित नव्हतं. आता तुम्ही सांगून राहिल्या म्हणून आता माझ्या ध्यानात आलं. आता एक दोघी बोलावून घेईन आजूबाजूच्या आणि एक मी, आणि पाहतो अजून 2-3 जणी अशा. आणि 5 जणी पाहिजेच काही बाई, काही एकटी भरणं होते. आता चोरोटी म्हटल्यानंतर 4-5 बाया जमा करून तर त्या 5 बायाच पुरं गाव पेरून देते. त्याच्यापेक्षा एकटीनंच भरलं तर जमत नाही काय? जमते ना येईन बाई, एकटी भरू शकते. तुमची जर इच्छा असेल का आता मी एकटीच भरून देतो बा घरातल्या घरात, तर तुम्ही एकटे भरू शकता. काही कोणाचं काम नाही आहे तिथं ओटी गिटी भराले. मी म्हटलं चल बाबा आता भरली का नाही भरली तर ते पाहतो म्हटलं, नाही तर मग भरून देतो म्हटलं. मी माझ्या घरी घेऊन जातो म्हटलं, नाही तर मोहिनीला भरायसाठी ओटी नाही कायले आता मीच भरून देतो ना. आता दोन्ही सुनायची भरा लागते मला. पहिली हिची भरून देतो, पहिले इले जे काही राहिलं ते इलेच राहिलं, मग तिला भरून देतो वैशालीची. झालं दोघीच्या 2 ओट्या भरून देतो मी घरातल्या घरात. कुठं बाई काही बोंब करताय? आता दिसणार तर आहे जे दिसाचं आहे ते, पण माझं म्हणणं असं आहे बाई, दिसाच्या पहिले कायलेच फालतू आपण बोंब करत बस आपल्या घरातली. नाही बाई, बरोबर आहे तुमचं. 3 महिन्यापर्यंत तर करावंच नाही माणसानं बोंब इकडचे तिकडे. मग माहित नाही काय तीच लागली एक डावची काय लागूनच जाते बापा. त्याच्यापेक्षा कधी सांगाव नाही कोणाले, तुम्हीच भरून घ्या तुम्हीच करून घ्या काय करायचं आहे तर. आई, ते आपल्या बाईची भरली असेल ना पहिले, मग तुला आठवत असेल ना काय काय भरलं होतं म्हणून ते. हो भरली ना तिची भरली म्हणून तर मला माहितच आहे काय करायला लागते काय नाही म्हणून. तिच्या सासूनं काही तिची भरली नव्हती. तिची सासू माहित नाही काय केवढी साजरी आहे तर. हा, मी नाही करत असं मी नाही करत तसं. जाय म्हटलं, नाही करत तर नको करू. करतो मी माझ्या पोरीसाठी बरोबर काय करायचं आहे काय नाही. तर सासूनं टाकून दिली म्हणून काय माय टाकून देत असते काय लेकराले आपल्या? त्या काय भरोशावर आहे म्हटलं मी पोरगी. नाही बाई बाई, बरोबर नाही का बा? आता सासूनं नाहीच केलं तर मायले तर करावंच लागते मग. नाही होईन बाई, बरोबर आहे. आता सासू ते सासूच होते बाई. हा, आता पण तरी माझ्या पोरीच्या सासूनं भरली म्हणते तिची. हो, तेच सांगे त्या दिवशी म्हणे आई म्हणे माई चोरोटी भरली होती म्हणे. असं असं भरलं हे ते सांगितलं गिंगतलं तिनं तसं. आता कुठचा रीतिरिवाज कसा असते बाई, कुठचा कसा, कोण्या गावची पद्धत कशी कोण्या गावची पद्धत कशी, असं आहे ते. आपापल्या गावानुसार चाला लागते. म्हणून म्हटलं आता मी भरून देतो म्हटलं यायची. हो ना बाई, आपल्याला तर करावंच लागते. आपल्याला भारी असते काय माय. हो ना, चांगला आहे तुमचं बापा. तुमच्यासारखी सासू सगळे भेटो म्हणजे झालं. नाही तर सासू अशा राहते, डोक्षे पागल करून टाकते बापा सुनायचे. सुना काहीच नाही करू शकत, नाही इकून बोलत ना तिकून बोलत, बोलायला चान्स नाही राहत त्याइले. तरी मी पोरगी किती सुखी पडली. नाही बाबा, आमच्या घरात कोणा सुनीला दुःख नाही आहे. नाही तर विचारून पहा तुम्ही तुमच्या पोरीले, दुःख आहे का काय आहे तिले. तर आमच्या घरात कोणी कोणाला दुःख देत नाही आणि कोणी कोणासोबत भांडत नाही ना बोलत नाही, असं काम आहे आमच्या घरी. आई, कर ना आंघोळ मिंगोळ कर ना, आंघोळ कर आणि मग काय म्हणते कपडे गिपडे बदल आणि मग जेवण घेऊन करजो आणि मग जरा भर आराम करजो. हो, आता इथंच राहतो ना बापा महिनाभर. इथं सांगत जातो, इथं जेवत जातो, इथं झोपत जातो. घरच्या कामं थोडी करतो काही. आता ह्या वयात बुड्यानं मला हाकलून दिलं पाहिजे घराच्या बाहेर. चालली मग पोरीच्या घरी वना भटकाले मी. राहिना बाबा, काय होते राहिल्या तर इवायच्या घरी येऊन राहतच असते. काय होते राहिल्या तर महिनाभर राहा, 2 महिने राहा, आपली काही मनाई नाही आहे बाबा. तुम्ही किती दिवस राहा, पण आता तुम्हीच राहत नाही, उठपय करता तर काय करू बाबा आम्ही. हा, आता पोरीले म्हणता का मी महिनाभर राहतो. महिनाभर काहीले 12 महिने राहा माझ्या घरी, मी काही म्हणत नाही बाबा. नाही हो बापा, येईन बाई, असं जमते काय? तिकडे बुडेबाचा वाखा होते ना, मग कोण करून बापा भाकर तिकडे? कोणी देत नाही भाकर, मग सून तर बिलकुलच देत नाही. मग काय करू मी आता इथे रो. हा, पोरीच्या घरी काय आहे तर सुख बघू तिथं. पोरीच्या भरोशावर मी पोरगी करण काम आणि मी काय बसली रो बापा आहे ती. मला नाही जमत ते. मी राहतही नाही पोरीच्या घरी, मी बायकोच नाही येत राहणारी. आपलं आलं मोठ्या मुश्किलीनं रातभर राहिलं आणि चाललं आपल्या गावाकडे. आपल्याला गमतच नाही कोणाच्या घरी. हो, हा, कामानिमित्त राहिलं तर गोष्ट अलग आहे, पण तुम्ही म्हणाल का आलं मग राहा 2-4 दिवस, हे कामच नाही करत मी. तिच्या बापाला तर सकाळीच जाते संध्याकाळी वापस येते, असं काम आहे तिचं. आई, बरीच आहे हो तू. हा, तू सांग, आता काही झालं गेलं म्हणजे मग नाही राहा लागेल काय तुला 1-2 महिने. आता उठू पाहिजे नाही रे, अशीच करत जाशील काय? मग तुला हे नाही समजन काय का नाही बा पोरीजवळ कोणी पाहिजे का काही म्हणून. मोहिनी, तू काही पागल आहे का बाई? तू सांग मला, जेव्हा गरज पडन तेव्हा येईन नाही का मी? आता त्या बहिणीच्या वेळेस गेली नाही काय?
नाताने सांभाळलं नाही, काही नाही केलं सांग बरं. हा, आणि तू अशी बोलतो, तुला नेईन. तुला कोण म्हटलं का तुला नेईन म्हणून? अगं तूही करतो, तिचंही करतो, दोघीचंही करतो, दोनच पोरी आहे ना. आणि त्याच्या तर लग्नाला अजून टाईमच आहे. मोहितच्या मग त्याला तर टाईम आहे अजून. तो आला म्हणजे मग पाहिजे लागन. तर आता तू आईली तर गोष्टीच करायला लावशील काय? कर ना चांगलं गोडधोड मस्त स्वयंपाक पाणी करा ना, आणि जीव घाला. हा, तू आईली एक तर राहायची नाही आहे म्हणते बापा. नाही नाही बापा, काही नाही. आता जेवण नका करू, खावण नका करू, गोड नका करू, तिखट नका करू, काही नका करू. आता येईन बाई, आता जाऊ द्या मला घरी. काय मी पहिलेच म्हटलं तुम्हाला का मी सकाळीच निघन म्हणून. एवढा टाईम झाला तरी तुम्ही म्हटलं मला रोखून धरून राहिलं आहे म्हटलं. आता काही थांबत नाही बाबा मी. जाजो ना बाई, काय आहे तिथं? हा, बाबा काही एवढ्या घाईनं बोलवून राहिले का तुला? काही करून फोन करू काय बाबाले? तुम्हीच बोलवून राहिले काय म्हणून एवढ्या घाईनं? तुलाच गमत नाही पोरीच्या घरी. मस्त काय म्हणते, किती पोरीच्या माया महिना 2 महिने राहून घेते पोरीच्या घरी. आणि तू हाय एक माय का घंटाभर राहिले पाहत नाही. मोठ्या मुश्किलने रातभर ठेवलं तुले, त्याच्यातही काय म्हणते तू आता हे करून राहिली. मी आता चालली नसन तसं. कायची घरी आहे तुला एवढं जायची? नाही बापा, फोन घेऊन नको लावू, काही हे नाही आहे. अजून म्हणतील मला का राहून जाय इकडे राहून जाय म्हणते त्या बाप. आणि तिकडे मग घरी गेल्यावर मला बोलते काय म्हणते, राहून जाय म्हटलं तर राहून गेली, असं झालं तसं झालं. आता ऐका लागते माय म्हातारपणात. मग काय करावं आता? मला तर असं वाटते का जीव जाईपर्यंत हीच गती राहील काय माहित माय मागं. कुठं गेली तर लवकर नाही आली नसन तसं. माहित नाही का तुला अनुभव नाही काय गोष्टीचा? हा बाई, अनुभव सगळाच आहे मला. बाबा कसे बोलते मग तर. बरं जाऊ दे, बाबाचं जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. पण आता जेवण करून जाय मस्त. मी आता कनी गोडधोड बनवतो काहीतरी. मस्त जेवण करून जाय बरं आई तू आता. का राजेशजी, कुठं गेले होते तुम्ही? मला 2 आवाज दिले तुम्ही आणि बस बातच गायब झाले. मोहिनी केलं ना, मला घरातून निघूही नाही दिलं. तर बातच पाहिले उठून. कुठे गेले होते तुम्ही? सांगा मला लवकर कुठे गेले होते तर. मला माहितच आहे राजेशजी तुम्ही कुठे गेलते तर. पण आता मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. तुला काय करायला लागते? तू काय विचारून राहिली एवढं? कुठं गेले होते आणि काय गेले होते? अरे मी काही कामी गेलो असेल ना. हर गोष्ट विचारलीच पाहिजे काय? हर गोष्ट तुला मी सांगितलीच पाहिजे काय? बापा काऊन नाही सांगितली पाहिजे? काऊन नाही सांगायला पाहिजे? मॅच सांगायला पाहिजे का फक्त तुम्हाला हर गोष्ट? कुठं गेले एवढे पैसे, आणि कुठं जाऊ नको, येऊ नको. फक्त इथं घुसले नाही घरातल्या घरात. आणि मला म्हणता अजून का मला काय विचारून राहिली? तुम्हाला नाही विचारून तर कोणाला विचार? तुम्ही कुठं गेले होते माहितच आहे मला. पण मी तुम्हाला विचारायचं आहे मला, म्हणून मी विचारून राहिले राजेशजी. मला सारखं सांगून द्या तुम्ही. कामी गेलो होतो मी, बस झालं. कामी गेलो म्हटलं झालं, विषय संपला. असा कसा संपन राजेशजी विषय? असा कसा संपन? तुम्ही मला म्हटलं काय का मी इथं चाललो का तिथं चाललो? फक्त काय म्हणते स्वतःच्या मनाची करून राहिले. स्वतःच्या मनाची म्हणजे कोणाच्या मनाची करू मग? ते म्हणा ऐकू काय? ते धरलं बांधलं राहू काय? का त्या पदराला बांधलं राहू मी? का कुठं जाऊ नाही, येऊ नाही, कोणासोबत बोलू नाही? इकडे तिकडे गेलो जरा असं तर मग काय म्हणते, आरोप लावतो मायावर. काहीची काही बोलतं मग मला. कधी बोलली हो मी तुम्हाला? कधी काय म्हटलं? तुमच्याच तर मनानं करता कधी, आणि मला सांगून राहिले का माया मनानं करतो? मला असं फालतूचं बोलू नका राजेशजी तुम्ही. सांगतो मी तुम्हाला आता. काय करशील तू? जास्तीचं बोलू नको तर. बोलन मी, माझ्या जीवावर आली ना तुम्ही जास्तीच बोलन. तुला काय करायचंय तू करून घे म्हटलं. मग काय झालं रे? काय झालं राजेश? कायसाठी चालू आहे तुमच्या दोघांची? सांगू आता पहिले सांगू काय काय गोष्ट व्हायचं तुमची मी विचारून राहिली. काय झालं मोहिनी? सर्व दे ना, कोणती गोष्ट व्हायचं? वाढवतं काय? झाली असं कोणती गोष्ट होईल? काय व्हायचं? एवढा लूट घ्या लागते का कोणा गोष्टीचा? आई आता कुठं जाऊ देऊ मी गोष्ट? तूच सांग बरं. मी काय म्हणून काय बोलून किती सहन करू? तू सांग ना आता. तुला माहित नाही कोणतीच गोष्ट काय होतं. आता एक कसं आहे, दोघातली गोष्ट आता असं वाटते तिसऱ्यात गेली नाही पाहिजे, म्हणून आता काही मी सांगत नाही आहे सध्या. मग पहिन मी जास्त जर प्रमाण वाढलं ना तर मग तर मला सांगाच लागन. पण आता सध्या मी पाहतो, स्वतःच करतो काय करायचं आहे आता. कसं ऐकत नाही कोणी, तर मग मी बरोबर करतो आहे आता. अहो पण काय झालं बा? कायले बचर करून राहिली? काय झालं काय नाही हे तर सांग पहिले. फालतूच बोलतो, तोंडाची वाफ वाया घालतो. आता म्हणून राहिली का नाही बा तुमच्या त्या कार्यक्रमाची तयारी करतो, हे ते करतो, आणि तुम्ही आपलंच लावून राहिलं काय? मला पहिले काय झालं हे सांगा पहिले सविस्तर. अरे राजेश, काय म्हणतो रे? कायसाठी म्हणून राहिली तुले? काय झालं म्हटलं? हे काय सांगा ना बाई तुम्हाला आता. काही चूक असती तर सांगितलं असतं त्यानं. पण इथं चूक आहे ना त्याची. चूक नसती तर सांगितलं असतं. पण आता चूक आहे तर कसे सांगन ते, काय बोलन ते आता? त्याला माहित आहे आपलं चुकलं म्हणून. आता नाही बोलत ते काही. कायची चूक होय पण? रे राजेश, कायची चूक होय? कुठं चुकला तू? काय केलं ते आता? काय नाही दिलं इले घेऊन? काऊन नाराज झाली एवढी तुला बोलून राहिली? आई मला नाही माहित काय होईल काय नाही, तर तिचं तिलेच माहित आहे. तिलेच विचार आणि तिलेच काय म्हणते तर पाय. चाललो मी. आता तू गेला तिकडे, आता सांग काय झालं?
काऊन एवढी भडकली तू त्याच्यावर? आता बाई भडकू नाही तर काय करू मी, तुम्ही सांगा. माझी जिंदगी काय खराब होऊ देऊ काय मी? हा, किती समजावू या माणसाला, किती बोलू, काय करू अजून, समजतच नाही तर. राजेशजी माहित आहे काय आता बाई, हे टीना नाही का, टीना पुष्पा काकूची पोरगी ते, तर तिच्याच मागं लागले आहे. कुठे तिले आता माहित आहे, तिला घेऊन कुठेतरी गेले होते गाडीवर. मग यायला काय गरज आहे म्हणतो कोण्या पोरीला गाडी घेऊन फिरायची, गाडीवर घेऊन फिरायचं. तुम्हीच सांगा आता बाई. मग मी बोलतो तर चुकीचं बोलून राहिली काय? हा, तर मग हे ऐकून नाही राहिले, मलाच उलटे बोलून राहिले. मी यायला पाहिलं तरी. आई जाऊ बापा, वाद नका घालू दोघंही जण, नाही तर अजून करान बापा वादावादी घरात. काय करावं या पोराचं सुनीचं काही समजत नाही बापा. काऊन काय झालं येईन बाई? काही सांगून नाही गेली बा पोरगी. तुम्ही तरी सांगा काय झालं काय नाही, तर मला काही समजलं नाही. काही नाही झालं, चालूच राहते पोट्ट्यापाट्ट्याचं काही. आता ते माझ्या बाजूची नाही का पुष्पाबाई, तिची पोरगी आली असन, कुठं जायचं कीचं असन तर यायला म्हटलं असन का तिकडे चालला काय बा, जात असन तर सोडून द्या, असं काही झालं असन. तर हिनं ते पाहिलं तर हिला काही समज झाला. आता तिचा काय सध्या निघते, मग तिला स्वतः येऊ द्या लागते, आपोआप निघते मग तिचा गैरसमज. हा, तेवढीच गोष्ट ना, मग तेवढ्यासाठी काही एवढं मोठं वाढवा लागते. हा, बरं मी सांगतो मोहिनीला, समजा तो ऐकले तर ऐकले बापा, तशी काही ते खूप जास्त काही ऐकत नाही कोणाची, आपलीच करते. पण आता पाहतो जरासं विचारपूस करून त्याले काय म्हणते काय नाही. चालूच राहते यायचं, दोघंही काही माघार घेते काही हे ना, तो घेत ना ह्या घेत. मग तो येते मोठा विनोद, तो आला का मग चुप होऊन जाते, चिडीत चुप घर बिलकुल. तो आल्यावर ना कोणी भांडत आमच्या घरात, ना कोणी बोलत कोणी, काही बोलत नाही. मग हो, आता चालतो म्हटलं मी. आता ही पोरगी घुसली अंदर बाबा घरात, आता निघतो म्हटलं. काय करता आता, झाला ना टाइम, झाला ना आता निघायचा. निघतो म्हटलं, आता गाडी भेटली पाहिजे राहीन बाई तिकडे. कायले आता एवढी गडबड करता, थांब ना आता. हे काय, हे तर चालूच राहते नवरा बायकोचं, त्याच्यासाठी एवढं टेन्शन घेता काय तुम्ही? इन आहे ना तुमची, इन काय ना बहीण, काय वाटलं गेली का बाई? राहा मस्त मस्त पाहुणचार बोलवतो आज. हा, आता काय म्हणते, केलं ना त्या दिवशी, आता अजून करतो जरासं. तर सगळं हे खाऊन पिऊन जा आता मस्त. तशा जाऊ नका आता, नेहमी येताना तशाच उभ्या उभ्या चालल्या जाता. आज तरी बाबा रातभर राहिल्या किती वर्षाच्या बाद. तर म्हटलं मामी कशा काय. हो, आता निघतो म्हटलं बापा, आता लय टाईम होते मला. आता सांगून दे जा मोहिनीले गेले म्हणून ती याई. आता काही मी थांबत नाही, करू दे तिला गोष्टी. आता नाही बापा, तुमच्या पोरीसोबत बोलल्याशिवाय जाऊ नका. अजून काय म्हणते इथं तर मला बोलन अजून. तुम्ही थांबवलं नाही, असं नाही तसं नाही. तुमची पोरगी बाबा लय आहे, भारीच आहे, भारी केस. त्याच्यानं म्हणतो मी तुम्हाला आता. असं याच्यासाठी आले वाटते, एवढ्या पुरतं ना घरात तुम्ही अंदर नाही. हा, तिला आता गाडीवर फिरवलं, सगळे इकडे नेलं, तरी आता मन नाही भरलं वाटते. आता फोनही लावून राहिले नाही. बोलून घ्या ना, बोलून घ्या. बोलायला तुम्हाला भेटतच नाही कधी, घ्या बोलून. तोंडाला कुलूप लावलाय वाटते, बोलता येत नाही. नाही तिथे आई विचारून राहिल्या तर बोलून नाही राहिले राजेशजी तुम्ही बिलकुल. हा, बरं ठीक आहे, येऊ द्या मामाजीला. मी मामाजीलाच सांगतो आज तुमची गोष्ट सगळी. काय होय, कायची लावली त्या? हा, सांग आता, बोल. काय म्हणतो तू? ऑफिसचं काम करू नाही, घरी बसू? हा, तू करशील का मला? तू कर काम, मग नाही जात मी कामावर. मी घरी राहतो, तू काम कर. बिलकुल कोणासोबत बोलतही नाही, आणि मी फोनही वापरत नाही, काहीच करत नाही. तू कर आता जे करायचं आहे ते. काय नाही फालतू तुला त्रास होते तर मी काहीच करत नाही आता. घ्या ना माझ्या बांगड्या आणि बसा बांगड्या घालून घरात. माणसासारखा माणूस असून काम करायला नाही पाहत म्हणता. मला माहिती आहे तुमच्या काम करायचे जीवावरच येते, म्हणून तर असे धंदे करून राहिले तुम्ही. माहित आहे ना तुले, मग असं तुम्ही जसा आहे तसा बरा आहे, त्यापेक्षा चांगलाच आहे म्हटलं. काय जास्त मला ज्ञान नको वाटू. अन हा नेलं फिरायला दिले, काय म्हणतो मग? म्हणजे जराबर कोणाला फिरायला नेलं आणि काही खा प्यायला नेलं आणि काही झालं तर बातच ते पोटात येते नाही. राजेशजी, तुम्हाला बोलायच्या वेळेस थोडासा विचार करत जा. बायको आहे मी तुमची, दुसरी कोणी नाही होय म्हटलं. तिने सांगा, तिला पाहिजे एवढा विचार तुमच्यासोबत यायच्या जायच्या वेळेस. आणि तिला माहित नाही का तुमचं लग्न झालं म्हणून? लग्न झालं बायको आहे का काही म्हणून बायको का काही थोडीशी वाटते काही तुम्हाला? हा, तिला तर काही वाटतच नाही. तिला मस्त तुमचा पैसा लुबाडायला भेटते, पण तुम्हाला तर वाटू जराशी काय. एक शब्द बोलू नको मोहिनी, तुला सांगतो मी. ते माझ्याजवळ 1 रुपया घेत नाही म्हटलं. हा, काहीच नाही घेत. तिला काही जरी म्हटलं नाही पाहिजे काय, नाहीच म्हणते. तुझ्यासारखी लोबीला बाळ नाही आहे म्हटलं ते. हा, मला सांगून राहिली. अन हाव जाय फिरतो मी तिच्यासोबत. आवडते ते मला, आताचीच नाही पहिल्याचीच आवडते. पण ती तिकडे गेली शिकायला, म्हणून मी तिच्यासोबत लग्न काही करू शकलो नाही. तुला आता सांगतो खरं. असं आहे मग, आहे ना? तरी मला वाटलंच ना, कुठं ना कुठं असं काहीतरी आहे म्हणून शिजलं सजलं. पण मला काय माहित होतं एवढा भार आहे म्हणून तुमचा. ठीक आहे ना, आता मी नाही राहत आता इथं. तुम्ही राहा आणि तिला घेऊन या इथं. मी काही आता राहत नाही. आता मग आई आलीच आहे तरी मी चालली जातो मग आईसोबत. तुम्ही तुमचा पाठ बसा, तुम्ही तुमचं करा, तुमचं खा, आणि तुमच्या आई बाबाले म्हणून करून टाका तुम्ही लग्न. पण मी मामाजीला सांगितल्याशिवाय जात नाही.
पहिले मामाजीच्या कानावर एक गोष्ट टाकतो म्हणजे टाकतो. मग काय विचारपूस करून राहिली एवढी? तुला काही करणं तर आहे नाही. मग मी काही करू आता? याच्यानंतर विचारजो नको मला. काय आता मला विचारायचंही नाही, मी तुला काही सांगणारही नाही. मी इथं राहीन तेव्हा ना, मी राहीन तेव्हा मला विचारून सांगा ना तुम्ही काही. ठीक आहे ना, माहित पडते ना खरंच जातं काय. तर तुला आता चांगलं खायची चांगलं राहायची सवय पडली ना. काय जातात आता त्या खेडेगावात? हा, तिथं जाऊन करशीलच काय? काय भेटते तुझ्या मायबापाच्या घरी? नाही तर चटणीनं भाकर, त्याच्याशिवाय काय भेटणार आहे तिथं? राजेशजी, आता फालतू बिलकुल बोलू नका तुम्ही. म्हटलं पोरीने म्हटलं आपल्या मायबापाच्या घरची चटणी भाकर गोड लागते. काहून का ते सुखाची चटणी भाकर असते, चांगली लागते. हा, तुम्ही कधी रोज कधी तेला तुपाचं पुरणाचं ध्यान ना. आम्हाला पोरेले पचत नाही म्हटलं ते. पोरेले मायबापाच्या घरचं काही पचते. तुमच्यासारखं नाही आहे म्हटलं आम्ही मतलबी. अरे बापा, ये बाई तर ही मोहिनी. हा, अशाच राहते काय बायका? काय मी असं नाही करायला पाहिजे. नवऱ्याची स्वतःची काही जिंदगी असते का? बस सगळी जिंदगी बायकोले दिली म्हणून काहीच नाही केलं पाहिजे का त्यांना? काही इच्छा असते माणसाची. मग पहिलेच तिच्यासोबत लग्न करायला म्हणून नव्हतं, तिच्याच सोबत होतं. पण आता शेवटी काय करू, आता जे झालं ते झालं. एवढे वर्ष गायब झाली, आता अजून आली टीना नजरी समोर. मग काय करावं आता? आता ते जुनं प्रेम अजून नवीन ताजं झालं आणि तिचं लग्न व्हायचंच आहे अजून. म्हणून शिकली आहे, सगळं आहे बरोबर. आता आईला जर म्हटलं तर आईनं हो म्हटलं पाहिजे फक्त. काय झालं मोहिनी? हा, काऊन म्हटलं एवढं जोराजोरानं बोलून राहिली जावयासोबत? काय झालं? आई, मला आता 1 मिनिट इथं राहायचं नाहीये. मी त्या घरी येतो, तिथं मला चटणी भाकर भेटले ना त्याच्यातच खुश राहीन मी. पण मला यायच्या घरचं गोड नाही लागत आता. आणि मला पचतही नाही आहे ती. त्याच्यापेक्षा ना मी तिथंच येतो, तिथंच बरी आहे आई मी. आई मी इथं बिलकुल राहत नाही. 1 मिनिट राहायची इच्छा नाही आहे. अमाय काऊन हो बाई? हा, तुझ्या घर वे नाही असं बरं राहते का बाबा? काय गुन्हा झाला काय नाही? तू सांगशील काही तर आम्हाला समजन समोरचा निर्णय घ्यायसाठी. असं कसा निर्णय घेतो बाबा तू? चालली ना असं तसं म्हणून. मला सांग काय झालं? काय म्हटलं त्यानं? काऊन म्हटलं? काऊन तू आईच्या घरी जातो म्हणता आता? हा, पहिले म्हटलं म्हणा आता जातो, पण असं एक आहे की आता रागानं. काय झालं मोहिनी? सांग बरं. आता बाई तुम्हाला आता काय सांगू? तुम्हाला तुमच्या पोराची काही हकीकत माहित नाही काय जुनी? आता टीना सोबत त्याचं प्रेम प्रकरण चालू होतं म्हणून माहित नाही का तुम्हाला? हा, ते म्हणते मले माय पहिले चालू होतं म्हणते, ते शिकायला गेली म्हणते तिकडे म्हणून राहिलं म्हणते. आता मी तिच्यासोबत लग्न करतो म्हणते. हा, मला ते आवडते म्हणते. असे म्हणून राहिले मला ते. आता सांगा मग आई काय करू? आता मी इथं राहू का चालली जाऊ? असं आहे काय? मग कसं करा? मग त्या बाबासोबत बोलायला लागेल बाई मोहिनी. मग काही मी आता हे नाही करत बापा. हा आता बाई असंच आहे. त्यानं मला आता स्पष्ट तोंडानं सांगितलं. आतापर्यंत मी त्याला लय वेळा पाहिलं. हा, तिला गाडीवर नेताना 1-2 वेळा तर माफ करून दिलं. म्हटलं जाऊ दे, म्हटलं असं म्हटलं म्हणूनच नेऊन दिलं. पण आता रोजच झालं ना. हा, रोजच जाते म्हटलं हे. 4 दिवस झाले तर ऑफिसला नाही गेले. मला सांगते मी ऑफिसला चाललो असं तसं, आणि 4 दिवस झाले ऑफिसला नाही गेले आता बाई. हा, याच्या मित्राचा फोन आला होता त्या दिवशी, तर सांगे ह्या तर म्हणे ऑफिसला येऊन नाही राहिलं म्हणे, याची तब्येत गिब्येत बरोबर नाही काय म्हणे, असे म्हणे म्हटलं ते भाऊ. मग तुम्हीच सांगा आता हे खोटं नाही बोलून राहिले काय? हा, आणि काय म्हणते तर बरं खोटं तर बोलून राहिले, पण सांगूनही नाही राहिली कोणती गोष्ट. आपण जर काही विचारलं तर म्हणून म्हणतो मी आता बोलायचंच नाही असं म्हणून राहिली बा. माझ्या विचारानं तू काही जाऊ नको बाई आता. हा, तू जाशील ना अजून माहोल बिघडून जाईल. तू जाऊ नको मोहिनी, जाऊही नको आणि त्याच्यासोबत बोलूही नको. आजच्या दिवस तू माझ्याच खोलीत झोप लागन तर जाऊ नको तिकडे त्याच्या खोलीत, बिलकुल नको जाऊ. हा, त्याला राग आला म्हणजे मोठा खराब राहत त्याचा राग. न काय म्हणते तो 4 वाजता उठून नाही सकाळी कुठेतरी जायचं आहे म्हणते त्याला. बरं ठीक आहे ना, करू दे त्याला त्याच्या मतानं, आम्ही करतो आता आमच्या मतानं. काय माहित आता बाई कुठं जातो म्हणते काय म्हणते, त्याचं राहिलेच माहीत राहते काय बोलते आणि काय नाही तर. आणि मग काय म्हणते तू म्हणते काही म्हणत नाही बोलत नाही असे म्हणते मला. अजून तुम्हीच सांगा, मी काय नुसतं बोलतच राहू काय येईल? बोललो तिकून त्याला राग येते आणि नाही बोललं ना तिकूनही त्याला राग येते. मग आता मी मधात फसली, मी काय करा तुम्हीच सांगा. पण माझ्या विचारनं आता बाई मी कधी आता खरंच चाललीच जातो मी आईच्या घरी. आता माझ्या मनच नाही लागून राहिलं इथं, काही दिवस येतच नाही तिकून आता. बाई पण हे बरोबर नाही ना तुमच्या पोराचं. हा, बायको घरात असताना असे धंदे करणं बरोबर आहे का? तुम्ही सांगा बरं आता. हा, मग मी माझी पोरगी जर घेऊन जाईन तर मग मला का पोरगी घेऊन गेले, येणं बरोबर नाही केलं. आमच्यावर विचारा ना मग बोलायचा. आता असं करू नका, जे झालं ते झालं निपटवा. हा, पुराले समजा तुमच्या, नाही तर मग मी इथं नेतो बा माझी पोरगी. मला काय आहे काय म्हणते तर पोटात सपातली ना हांडीतच नाही सपातन काय? बरोबर सपात तुम्ही माझ्या पोरीले घेऊन जातो, नाही तर माझ्या घरी कशी चटणी भाकर काही न राहील. तुमच्या पोराचा द्या करून द्यायचं असं तर 2-4 अजून. मोहिनी अशा वेळेस पाय लावून पया नाही लागत हो बाई, मस्त ठाम उभं राहायला लागते बाईच्या जातीनं. हा, चांगलं ठाम उभं राहून हर संकटाले पाठ द्या लागते अशी. तू जर म्हणशील
का मी एका संकटातून उठू पाहतो तर जमत नाही बाई. हा, लक्षात ठेव तुम्ही काय म्हणतो तर चांगलंच सांगतो तुले. हो, सोडून जाशील ना तर त्याला अजून मोकळी जागा भेटन. तो कायले म्हणते मग तुला येणं जाय म्हणून. म्हणून म्हणतो आता काय आहे, आता पाय तू, आता विचार कर, काही जाऊ नको, इथंच राह मस्त. आणि तो काय काय करते तर पाय. अन त्याच्या बाबाले सांग. ते पट्टू का काय म्हणते ते काढून ठेव. तो नाही म्हणते ना, लागू नाही देत ना, तसं काढून ठेव तू. ते तुझ्याजवळ आली का तू तिच्याजवळ गेला तर माहीतच पडते म्हणा. अन बस मामाजी आहे तू आणि तो आहे मग करते त्याची लाल चांगली. कसा तो जास्त हे करून राहिला तर. आलं ना, ध्यानात आलं ना तुझ्या आता तरी ध्यानात ठेव माय, नाही तर मग म्हणशील. ध्यानात तर ठेवतोच साख्या बाई मी, पण माहित आहे जरासं मले अजून एका व्यक्तीला कडक करणं आहे जाऊन. तेलही म्हणतो मी आता. कसं आहे, दुसऱ्याला तर म्हणणं सोपं आहे, पण स्वतःही करायला लागते ना तसं. आता त्या पुष्पा काकूशी काढतो ना जराशी जाऊन. कशात ना आपली पोरगी मोकाट सोडून दिली काय मी. त्याला बोलता नाहीत का त्याच्या पोरीले. त्याची पोरगी कोणासोबत फिरते जाते येते. हा, त्याला नाही म्हणता येत का काही. आता मी त्याला जाऊन म्हणतो, याले त्याले फक्त काय पाहिनच होती का त्याच्यात. मग दिवसभर बसले राहते दरवाजात, याले पाहिजे त्याले पाहिजे. मग हे तर दिसणच असेल ना त्याले, विना दिसल्याच आहे का त्याले. हा, ठीक आहे ना, मी पाहतो ना आता काय करायचं काय नाही तर. ठीक आहे, असं करणं पुरण बा तुले. तू जर म्हणशील का आता चालली जातो, मग तर त्याला मोकळीकच भेटते अजून. नाही आम्ही काय म्हणू शकन, तूच सांग. काय म्हणणार आहे आता एवढा मोठा मोठा पोरायले. कमी जास्त केलं तर आपल्यावरच येते बापा. मग काय झालं आता बाई. हा, मोहिनी काय झालं बा, काऊन कल्ला करून राहिली तूच विचार बापा त्या मोहिनीले काय झालं ना काय नाही तर. वैशाली ताई काय सांगू तुम्हाला आता. हा, माझ्या संसाराची राखरांगोळी व्हायला निघाली बापा आता. हा, माणूस नाही ऐकला म्हणजे असं येते बाईच्या मांग विराड. हा, काही झालं म्हणजे मग बाईवर दोष देते घरातले सगळे लोक. चांगलं झालं तर चांगलं नाही म्हणत, तिच्यानं झालं म्हणून. वायशी झालं तर बातच म्हणते. हा, तिच्याच्यानं झालं ते चांगली नव्हती, असं होतं तसं होतं, बातच बोलते नाही काय. आता राजेशजी पाय ना काय करून राहिले. तुम्हाला सांगितलं ना मी त्या दिवशी, तुम्ही म्हणे नाही ते असे आहेच नाही म्हणे राजेश बापूजी म्हणे. तुम्हाला भलीच गॅरंटी आहे ना. बाय ना आता काय करून राहिले काय नाही तर. मोहिनी काहीच नाही बाई. व तू आपलं काय म्हणते गुणगान कर, काय आहे आपलं तर. तुझ्या बॅगा मॅगा काय आहे भरभार कर त्या. चल बापा काही राहू नको इथं. त्या पाहते बाबा त्याचं पोरग पाहते आणि पाहते ते सुधरवते. नाही पटलं त्याइले तर नाही राहीन माझी पोरगी. पण चल तू आता नको राहू इथं. करतो मी बाकीचं तुझं. नाही आई आता येतच नाही मी. आता बाईनं म्हटलं ना तसंच करतो. मी जर तिथे येऊन जाईन ना तर येईल अजून जागा भेटन म्हटलं आई काही करायसाठी. हा, मला येईल जागा द्यायची नाही कोणा गोष्टीसाठी. म्हणून माझं म्हणणं असं आहे का मी आता माझ्या मनानं करतो काय करायचं आहे काय नाही तर. आता येईल मोकळंच सोडून देतो ना, पण इथं राहून करतो. अन मामाजीला बरोबर याच्यात घेतो. मामाजी बरोबर करून देते जे करायचं आहे ते. असं काय नाही येत मग तू. नाही बरं ठीक आहे ना, पण तुला जेव्हाही वाटलं का आपल्याला तकलीफ होऊन राहिली तेव्हा येऊन जाजो. नाही तर मग बसशील इथं. हा, नाही चांगलं आहे ना असं आहे तसं आहे करत. भांडे घासत बसजो नको इथं. येऊन जाजो तिथं माझ्या घरी, पाहतो मी बाकीचं काय करायचं आहे काय नाही तर. सांगतो तुला आता. आई येतो, तू टेन्शन नको घेऊ. मला काय करायचं आहे काय नाही सगळं माहित आहे. आता सगळं व्यवस्थित करतो मी. मला सपोर्टला वैशाली ताई आहे, आत्याबाई आहे. मी कोणाचाही सपोर्ट घेऊ शकतो. आता तू तुझी काळजी घे फक्त. आणि आता जेवण घेऊन कर आणि मग जाय. आता आम्ही भात पटकन पोळ्या टाकतो. भाजी वरण भात सगळं झालं आहे आता. चला मग माझी बहीण भाऊ, आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. पण तोपर्यंत मोहिनीला रजा तर द्याच तुम्ही. पण उद्याच्या व्हिडिओत भरपूर कमेंट करा. आपल्याला उद्या नाव घ्यायचे आहे व्हिडिओत. हा, सगळ्याचे नावं घ्यायचे आहे. उद्या जो कमेंट करा त्याचे नावं कमेंटमध्ये घेतले, ते व्हिडिओमध्ये घेतल्या जाईल. तरी पण सर्वजण कमेंट करा. आपल्या कमेंट कमी नाही झाल्या पाहिजे. आणि व्हिडिओ पाहत राहा. आणि आपण आता उद्या राजेशजीले कसं काय हे करायचं आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. हा, काय करायचं आहे काय नाही राजेशजी सोबत. हा, कारण मोहिनी तर करतेच बरोबर काय करायचं आहे तर. पण तुम्ही सांगा तुम्हाला काय काय उपाय सुचते तर. नाही काय. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन चॅनल आहे आपल्या विदर्भाची चुगली, त्याला पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटूनच जाते. चला मग भेटू आपण आता उद्या. तोपर्यंत मोहिनीचा सगळेले बाय बाय.